नमस्कार. स्वाद कट्टावीर संगीमध्ये आपलं स्वागत आहे. साध्या सुध्या बेसनाची चव असणारी नाशिककरांची झुणका भाकरी लयच भारी. चला तर मग वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया झुणका भाकरी कशी बनवायची ती. प्रथम आपण भाकरी बनवून घेऊया, नंतर झुणका. भाकरीसाठी मी आज नाचणीची भाकरी करण्याचं ठरवलं, तर मी त्यासाठी 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ असं चांगलं चाळून घेतल्यानंतर मी थोडंसं कोरडं पीठ बाजूला साईडला काढून ठेवते आणि चांगली उकड काढून घेते. पाण्याची चांगली उकड काढून घेतल्यानंतर मी हे उकळलेलं पाणी पिठामध्ये टाकणार आणि मस्त ते मिक्स करून घेणार. बघू शकता हे चांगलं पाणी उकळलेलं पाणी हे पिठामध्ये टाकायचं आणि चांगलं ते मिक्स करून घ्यायचं. उलटणीच्या सहाय्याने चांगलं असं मिक्स करून झाल्यावर आपण बघू शकता अशा प्रकारे उलटणीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. पूर्ण उकळलेलं पाणी असल्यामुळे ते उलटणीच्या सहाय्याने मिक्स करायचं. ते थोडंसं थंड झाल्यावर आपण ते हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण लागेल त्या प्रमाणात थोडंसं थंड पाणी घालून अशा प्रकारे पिठाचा गोळा करून घ्यायचा. हा गोळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटासा भाग घेऊन त्याची आपण भाकरी थापायला घेऊ शकतो. बघू शकता एवढा गोळा घ्यायचा आणि आपल्याला भाकरी करायला घ्यायची. दोन्ही साईडनी पीठ कोरडं लावून घेतलेलं आणि अशा प्रकारे गोल 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 हलक्या हाताने आपण अशी भाकरी करून घेऊ शकतो. बघा तुम्ही थोडी पण भाकरीला चिरा गेलेल्या नाही आहे, साईडला थोड्या पण चिरा गेलेल्या नाहीत कडाला. अशा प्रकारे चांगली अशी मोठी भाकरी थापून घ्यायची आणि एका साईडला तवा गरम केलेला आहे. अशी भाकरी अलगद उचलायची आणि तव्यावर ठेवायची, गरम गरम तव्यावर टाकायची अशी. आणि उलट्या साईडला पीठ जास्त असल्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा. अशा प्रकारे मस्त पाण्याचा हात लावून घेतल्यावर मस्त भाकर मऊ आणि लुसलुसीत होते. भाकरी मस्त छान अशी फुगते सुद्धा मस्त. बघू शकता तुम्ही एका साईडला हे केलं आणि आता मी भाकरी पलटून घेतल्यावर बघा कशी मस्त अशी टम्म अशी फुगलेली आहे भाकरी. बघू शकता दोन्ही साईडने एकदम करपली पण नाही आणि एकदम मस्त अशी झालेली, पूर्ण फुगून भाकर मस्त भाजलेली आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण झणझणीत झुणका बनवायला घेऊया. झुणक्यासाठी लागणारे साहित्य मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मोठा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याचबरोबर हे काही सुके मसाले घेतले. हे पुढे तुम्हाला मी सांगणार काय काय लागणार ते पुढे मी सांगतेच आहे तुम्हाला. चला तर बघूया मग. मस्त कांदा छोटा छोटा कापून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या कट केलेल्या आहे. त्याचबरोबर हे बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत. लसूण घ्या आणि लसूण मस्त खलबत्त्यामध्ये अबडधोबड असा कुटून घ्यायचा आहे त्याला. एका साईडला कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमच मोठे असे तेल घालून घ्यायचे. चांगलं तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकूया. मोहरी चांगली अशी तडतडतड आवाज आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया. त्याचबरोबर लसूण ठेचलेला टाकून घेऊया. लसणाबरोबरच आपण बारीक चिरलेला कांदा घालूया त्याच्यामध्ये. अशा प्रकारे कांदा घालायचा. कांद्यासोबतच आपण हिरवी मिरची पण घालून घ्यायची. त्याचबरोबर आपण कढीपत्ता ठेवलेला होता बाजूला, तो कढीपत्ता पण घालून घ्यायचा. काही जण कढीपत्ता हा पहिले घालतात, अगोदर घालतात, पण तो अगोदर घातल्याने काळा पडतो म्हणून मी तरी शक्यतो तो कांद्यासोबत घालते, जेणेकरून त्याचा फ्लेवर पण मस्त असा येतो. हे सगळे एक जिन्नस चांगले असे परतून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटासाठी झाकण ठेवल्यावर आपण उघडायचं. मस्त असा कांदा कचटणारा आता झालेला आहे. त्याच्यामध्ये मोठा 1 चमच लाल तिखट टाकायचे, अर्धी चमच हळद घालायचे, 1 चमच कांदा लसूण मसाला घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. हे सगळं जिन्नस एकजीव करून चांगलं परतून घ्यायचं. मस्त असे परतून घ्यायचे. गॅस मंद आचेवर ठेवून चांगलं असं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे अजून चांगले मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपण घालूया. बघू शकता मी एकदम थोडंसं असं पाणी घातलं आहे. थोडंसं पाणी घातल्यावर मस्त असे सगळे मसाले शिजतात. बघू शकता तुम्ही एकदम छान असे हे मसाले शिजलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण थोडंसं असं बेसन घालायचं. एकदम थोडंसंच बेसन घालायचं. एकदमच सगळं बेसन घातलं तर ते गुठळ्या होऊ शकतात आणि बेसन सगळं असं व्यवस्थित मिक्स होणार नाही, म्हणून थोडंसंच बेसन घालायचं. हे बघू शकता मी कसं थोडं करून सगळं असं बेसन घालून घेतलेलं आहे. हे बेसन घालून झाल्यावर आपण थोडासा एक पाण्याचा हात मारूया. एवढंच पाणी टाकायचं आहे, पाणी जास्त टाकायचं नाही ह्या झुणकामध्ये. थोडंसं एकदम पाणी टाकल्यानंतर आपण 5 मिनिटासाठी मंद आचेवर शिजवून घ्यायचा. बघा झाकण काढल्यावर आपला झुणका कसा मस्त मोकळा झालेला आहे. हा झुणका जरा पण तुम्हाला दाताला चिपकणार नाही आणि एकदम मस्त लागणार. टेस्ट पण एकदम भारी झणझणीत असा हा झुणका तयार करून झालेला आहे. त्याच्याबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही कसा हा झुणका दिसतो. एकदम मस्त दिसतो आणि मोकळा झालेला आहे हा झुणका. चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.